तर नमस्कार, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर गावखेड्यामध्ये राहत असाल आणि तुमचे जर घर टॅक्स, पाणी टॅक्स म्हणजे मालमत्ता कर थकीत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, खुश खबर आहे। तर तुमच्या ग्रामपंचायतीकडून आता तुम्हाला तुमचे जे थकीत घर टॅक्स, पाणी टॅक्स थकीत असेल यामध्ये तुम्हाला 50% सूट देण्यात येणार आहे। म्हणजेच 50% रक्कम तुम्हाला भरायची आहे आणि 50% रक्कम तुम्हाला ग्रामपंचायतीकडून सूट देण्यात येणार आहे। तर या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून एक जी.आर सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर काय जी.आर काढण्यात आलेला आहे आणि कोणकोणत्या ग्रामपंचायतीमध्ये ही सवलत देण्यात येत आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग बघूया काय जी.आर आहे आणि कोणकोणत्या ग्रामपंचायतीमध्ये ही सवलत देण्यात येत आहे। तर बघा, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुली सवलत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा जी.आर 13 नोव्हेंबर 2025 रोजी काढण्यात आलेला आहे। आणि यामध्ये शासन निर्णय काय आहे ते बघूया। तर बघा, शासन निर्णय आहे, उपरोक्त पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 आणि त्याखालील नियम या अन्वये प्राप्त अधिकारात शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे। तर राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ज्या निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी कर आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांचा सन 2025-26 च्या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस 50% सवलत राहील। म्हणजेच सन 2025-26 च्या पूर्ण कराची रक्कम दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या कराची एकूण थकबाकी मिळून येणाऱ्या रकमेच्या 50% रक्कम। तर बघा, यामध्ये स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे। तर सन 2025-26 च्या या चालू वर्षात 1 एप्रिल 2025 च्या पूर्वीच्या थकबाकीच्या 50% रक्कम तुम्हाला या ग्रामपंचायतीद्वारे सूट देण्यात येणार आहे। तर त्यानंतर सदर सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकासाठी असून औद्योगिक व वाणिज्यिक व इतर मालमत्ता धारकासाठी नाही। तर बघा, इथे स्पष्ट सांगितलं आहे की ही सदर सवलत निवासी मालमत्ता धारकासाठी म्हणजेच जे राहतं घर आहे, ज्या ठिकाणी राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठीच ही सवलत देण्यात येणार आहे। जे औद्योगिक वगैरे असेल त्यासाठी ही सवलत नाही आहे। तर त्यानंतर सदर सवलत उक्त नमूद अभियान कालावधीत लागू राहील। तर बघा, इथे सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे की सदर सवलत फक्त नमूद अभियान कालावधीतच लागू राहणार आहे, नेहमीसाठी नाही। तर त्यानंतर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात निवासी मालमत्ता धारकांना निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी कर आणि दिवाबत्ती कर इत्यादी कराच्या थकबाकीत वरील प्रमाणे सवलत देण्याचा निर्णय घेण्याची बाब संबंधित ग्रामपंचायतींना ऐच्छिक राहील। प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील थकबाकीचे प्रमाण आणि संबंधित ग्रामपंचायतीची आर्थिक गरज लक्षात घेऊन निवासी मालमत्ता धारकांना दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी कराच्या थकबाकीमध्ये 50% सवलत द्यायची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्या ग्रामपंचायतींना असेल। यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलवून त्यात बहुमताने ठराव मंजूर करणे अनिवार्य आहे। तर बघा, इथे सुद्धा स्पष्ट असं सांगण्यात आलेलं आहे की ही जे 50% सवलत देण्यात येणार आहे, ही सवलत द्यायची किंवा नाही ही त्या ग्रामपंचायतींना ऐच्छिक आहे आणि यासाठी त्यांनी ग्रामसभा बोलवून यामध्ये 50% पेक्षा जास्त म्हणजे बहुमताने ठराव मंजूर करून घेणे अनिवार्य आहे आणि यावर शासनाचा कोणताही दबाव नाही। तर त्यानंतर सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेल्या कोणत्याही घटीची शासनाकडून भरपाई देण्यात येणार नाही।
तर बघा इथे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात जी काही घट होणार यामध्ये शासनाकडून कोणतीही भरपाई देण्यात येणार नाही आहे। तर त्यानंतर सदर शासन निर्णय तात्काळ प्रभावाने अंमलात येईल, तसेच या शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी होत असल्याची खात्री व आढावा सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी व प्राधिकारी यांनी सर्व साप्ताहिक आणि मासिक बैठकात द्यावा। तर बघा या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की घर टॅक्स आणि पाणी टॅक्स आणि म्हणजे मालमत्ता कर यामध्ये तुम्हाला 50% सवलत देण्यात येणार आहे। पण ही सवलत द्यायची किंवा नाही द्यायची याची ही ऐच्छिक त्या ग्रामपंचायतीला आहे। तर ही सवलत द्यायची किंवा नाही द्यायची ही याचा निर्णय त्या ग्रामपंचायतीने घ्यायचा आहे। आणि ही सवलत देताना जर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात काही घट होत असेल तर त्या घटीची शासनाकडून कोणतीही भरपाई देण्यात येणार नाही आहे। तर तुम्ही जर ग्रामपंचायती हद्दीमध्ये राहत असाल आणि तुमचेही जर घर टॅक्स आणि पाणी टॅक्स थकीत असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्हाला ही सवलत लागू आहे की नाही किंवा तुमच्या ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर करून घेतला किंवा नाही याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे। आणि तुमच्या जर ग्रामपंचायतीमध्ये ही सवलत लागू असेल तर तुम्हाला तुमचे थकीत हे घर टॅक्स आणि पाणी टॅक्स भरून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला 50% सवलत देण्यात येणार आहे। तर ही होती 50% सवलत बद्दल माहिती आणि हा जी.आर। तर ही माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग मी राहुल जावदे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।